प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या दिवसामध्ये परमेश्वर आपल्या पवित्र शास्त्रातील या सुसंदेशाच्याद्वारे, सुवचनांच्याद्वारे तुमची भेट घेत आहे. तुम्ही वचन ऐकून ग्रहण करत आहात आणि प्रार्थना करत आहात, आणि म्हणून परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. पुष्कळ साक्षी घडत आहेत. अनेक जण मला फोन करत आहेत आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन आणि परिस्थिती बदलत आहे. जर आपल्यालाही वाटत असेल की परमेश्वरानं माझ्याही परिवाराला तारण द्यावं, नवीन जीवनाचा अनुभव द्यावा, पुष्कळ गरजा योजना पूर्ण कराव्या, तर प्रियानो, या स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. मी नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करेल. देव ऐकेल, कारण आम्ही फक्त प्रार्थना करतो, उत्तर देणारा परमेश्वर आहे. शेतकरी फक्त पेरतो, पण पाऊस पाडणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि म्हणून आज आपण पुन्हा एक नवीन सुसमाचार, परमेश्वराचं वचन आपण काळजीपूर्वक ऐकूया. पवित्र शास्त्रातून नवा करार, योहानाचं 3रं पत्र आणि प्रियानो 1 ते 14 ही वचनं या 3ऱ्या पत्रामध्ये आहेत. योहानाच्या 3ऱ्या पत्रामध्ये 1 ते 14 ही वचनं आहेत. आणि या 14 वचनामध्ये प्रियानो, देवाच्या सेवकानं फार अद्भुत गोष्टी व्यक्तीला, कुटुंबाला, मंडळीला लिहिलेल्या आहेत. कारण तो सुरुवात करताना म्हणतो, योहानाचं 3रं पत्र 1 वचन, ज्यावर मी खरी प्रीती करतो तो प्रिय गायस यास, वडील याचकडून. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्या सत्याविषयी बंधुजनांनी साक्षी दिली आहे. त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. प्रियानो, या ठिकाणी हा एक देवाचा संदेश आहे प्रियानो, की जेव्हा आम्हाला वाटतं की परमेश्वरा मला स्वास्थ्य मिळू दे, हे प्रभू मला आरोग्य दे, हे परमेश्वरा माझ्याबरोबर तू राहा, मला सहाय्य कर. प्रत्येकाला परमेश्वराकडून अनुग्रह, आशीर्वाद हवा आहे. प्रियानो, परमेश्वर आमच्या देहाला आरोग्य आणि हाडांना सत्व देणारा देव आहे. आईच्या गर्भाशयामध्ये हाडी कशी वाढतात, रक्त कसं तयार होतं हे आम्हाला समजत नाही. परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आईच्या गर्भाशयात निर्माण केलेलं आहे. प्रियानो, आजही तो परमेश्वर या पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये आम्हाला तो रोज पाहतो. आणि म्हणून प्रियानो, एक मूल जेव्हा आईच्या गर्भाशयातून बाहेर येतं तेव्हा ते पृथ्वीवरलं एक नागरिक बनतं. आणि प्रियानो, या भूतलावर ज्या गोष्टी परमेश्वरानं ठेवलेल्या आहेत ते त्याला मिळतं. बऱ्याच गोष्टी मुक्त मिळतात, मोफत, पण अनेक गोष्टी कष्ट करून आम्हाला प्राप्त करून घ्यावं लागतं. हवा मोफत आहे, सूर्याचा प्रकाश मोफत आहे, चालणं जमिनीवरून मोफत आहे, नदी, त्याचं पाणी, अनेक गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत. परंतु प्रियानो, अनेक गोष्टी या जगातून आम्हाला कष्ट केल्याशिवाय किंवा अनेक गोष्टी आम्ही प्रियानो राबल्याशिवाय मिळत नाहीत. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, हा वडील, देवाचा सेवक गायस या तरुणाला तो काय म्हणत आहे, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो. प्रियानो, तुमच्यासाठी अनेक लोक प्रार्थना करतात. तुमचे आईवडील असतील, तुमचे बंधू असतील, तुमची मुलं असतील, मंडळीतील सेवक वर्ग, पास्टर्स, सुवार्थिक, संदेष्टे, तुमच्यासाठी प्रार्थना करणारे पुष्कळ जण आहेत. आणि म्हणून आज तुम्ही सुरक्षित आहात हे विसरता कामा नये. प्रियानो, तुमच्यासाठी प्रार्थना अनेकांनी करावी हे पण गरजेचं आहे. कारण प्रियानो, प्रार्थना बायबलमधील विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. जेव्हा एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी
प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो. किंवा एक विश्वासणारा दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. शास्त्रात लिहिलेलं आहे की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, कारण देव आणि मनुष्य यामध्ये येशू ख्रिस्त हा एकच आहे. राजाकरता प्रार्थना करा, वरिष्ठांकरता प्रार्थना करा, अधिकाऱ्यांकरता करा, गरिबांसाठी प्रार्थना, अनाथांसाठी, पोरक्यांसाठी, विधवांसाठी, देशाचे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री, राज्यपाल, सैनिक असतील, शेतकरी असतील, कामगार, सेवक वर्ग, प्रियानो, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणं हे फार गरजेचं आहे. प्रार्थना म्हणजे त्या व्यक्तीचा, त्या देशाचा, त्या कामकाजाचा परमेश्वर आम्ही बाहेर टाकणं. कारण प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. विश्वासाची प्रार्थना, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात परमेश्वर ऐकतो. तो आत्म्याचा मनोभाव जाणणारा देव आहे. अंधाला येशू दिसत नव्हता, पण त्यानं ऐकलं होतं की येशू आरोग्यदाता, डोळे उघडणारा देव आहे. आणि त्यानं धावा केला. येशू थांबला आणि येशूनं त्याचे डोळे उघडले. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला त्या पापी स्त्रीनं त्या ठिकाणी पश्चाताप केला, अश्रू गाळले. प्रभूने तिला क्षमा केली, प्रभूने तिला आरोग्य दिलं. 38 वर्षाच्या दुखणेकरला येशूनं उठवलं. आज मी देवाचा सेवक सांगत आहे की प्रार्थना आरोग्य देते, प्रार्थना शांती देते, प्रार्थनेच्या द्वारे तुमचं जीवन आणि परिस्थिती बदलते. हा देवाचा सेवक वडील त्याला म्हणत आहे की माझ्या बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. यानं पाहिलेलं आहे की या बंधूचा आत्मा कसा आहे, सुस्थितीत आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं मनुष्याला शरीर, जीव आणि आत्मा असं बनवलेलं आहे. आपण शरीरानं एकमेकांना पाहतो, आपला जीव आहे म्हणून आपण जिवंत आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्यामध्ये आत्मा आहे. आणि हा आत्मा प्रियानो परमेश्वराची आशा धरून असतो. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जो जगाला जडला तो आणि जग एक स्वैरिणी आहे, पण जो प्रभूला जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. हालेलुया. येशूने स्वतः त्या शमरोनी स्त्रीला सांगितलं की बाई, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. परमेश्वरनं तुम्हाला आत्मा कशासाठी दिलेला आहे की तो आत्म्यानं आपण उपासना करावी परमेश्वर, त्या आत्म्यानं प्रार्थना करावी. शास्त्रात लिहिलंय की प्रार्थना कशी करावी अशी समजत नाही, पण आपला आत्मा, आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपला आत्मा अनिर्वाच्य शब्दांनी, उच्छ्वासाच्याद्वारे देवाला कळवतो मनोभाव. शास्त्रात लिहिलेलं आहे प्रत्येक आत्म्याचा अनुभव ओळखणारा, त्याचा प्रत्येक आत्म्याचा मनोभाव ओळखणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं चेहरा बघून, तुमचा अश्रू बघून, तुमच्या अनेक परिस्थिती बघून लोक ओळखत असतील. कदाचित ते पाठ फिरवत असतील किंवा तुमच्याकडं विचारपूस करत असतील. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो प्रभू येशू म्हणतो तुझे अश्रू माझ्या बुद्धीमध्ये आहेत, जो प्रभू येशू म्हणतो पाऊल टाकणं तुझ्या हाती आहे, सांभाळणारा मी आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो आज तुमच्या आत्म्याचा मनोभाव जाणू तुम्हाला सुस्थिती आणि आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का, तुमचा आत्मा जर सुस्थितीत असेल, तुमचा आत्मा देवाशी जडलेला असेल, प्रार्थनेद्वारे, भक्तीमध्ये, देवाच्या गोष्टीमध्ये, तर नक्की हा देवाचा दास त्याला म्हणत आहे, बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीमध्ये सुस्थिती आणि आरोग्य असावं. आम्ही देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन नाही, आम्ही आत्म्यानं देवाची भक्ती करत नाही, प्रार्थना नाही, आत्म्यानं देवाच्या इच्छा जाणत नाही, तर आम्हाला सुस्थितीने आरोग्य लाभल का? कदापि नाही. माझ्या प्रियानो, आजचा बोध हा आहे की परमेश्वर तुम्हाला शरीर, जीव आणि आत्मा असं बनलेलं आहे. शरीरामध्ये आरोग्य, स्वास्थ्य, शांती असावं ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला आरोग्य हवं, शांती हवी.
परंतु आज तुमच्या शरीरामध्ये अनेक गोष्टी आहेत, मनामध्ये द्विधा मनस्ते, चिंता, काळजी आहे, दबाव आहे, शरीरामध्ये पीडा आहेत, वेदना आहेत. कदाचित तुम्ही अनेक तपासण्या केल्या असाल, नॉर्मल आहेत, तरी पण तुम्हाला भीती वाटते. याला कारण काय? की प्रियानो, तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये नाही, तुमच्या जीवनामध्ये आरोग्य नाही. माझ्या प्रियानो, याला देवाचा सेवक म्हणत आहे, तुझा आत्मा सुस्थितीत आहे, म्हणून तुला सर्व बाबतीत सुस्थिती आणि आरोग्य लाभो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही स्वतःचं मनन करा. तुमचा आत्मा प्रार्थनेद्वारे देवाला जडला आहे काय? तुमचा आत्मा परमेश्वराच्या प्रीतीची आणि आशीर्वादाची आशा धरून आहे काय? तुमचा आत्मा देवाची भक्ती करतो का? जर तुम्ही असे असाल तर नक्की बायबल सांगतो, जो प्रभूला जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. आणि मग जेव्हा तुमचा आत्मा परमेश्वराला जडला जातो, तेव्हा शरीरावर, मनावर आणि तुमच्या जीवनावर अधिकार गाजवणारा दुष्ट आजार असेल, सैतान असेल किंवा पाप असेल, ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमच्या आत्म्याच्याद्वारे, आपल्या आत्म्याद्वारे तुमच्या शरीराला आपलं मंदिर बनवतो. पावलाच्या करिंथकराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, बंधू, तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुझ्यामध्ये राहतो, तुला ठाऊक नाही काय? करिंथकरास पहिले पत्र आणि प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, पावलाची करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात. कोणी सत्वाला फसवू नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रदायिक युगदृष्ट्या आपण ज्ञानी असे समजतो, तरी ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. माझ्या प्रियानो, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. आणि जर आमचं शरीर देवाचं मंदिर आहे हे आम्ही जाणून पण या मंदिरामध्ये प्रियानो अशुद्ध अमंगल गोष्टी जर चालू असतील, अज्ञानाच्या गोष्टी चालू असतील, तर प्रियानो सैतान शरीरावर आणि मनावर हल्ला करतो आणि मग माणसं भिवू लागतात. जसं आदाम आणि हव्वा घाबरलेत आणि झाडाच्या आड लपले. आज आम्हाला पाहायला मिळतं अनेक लोक भीतीमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत. भीती सैतानापासून आहे, विश्वास देवापासून आहे. भीती मरणाकडे नेते, विश्वास जीवनाकडे नेतो. आज आनंदाची बातमी आहे की माझ्या प्रियानो, भिवू नका. शरीराचा तारणारा, आत्म्याचा तारणारा देव आहे, म्हणून तो स्वर्ग सोडून प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर यासाठी आला. स्वतः प्रभू येशूने म्हटलेलं आहे, पहा मी पाप्यांना तारावयास आणि हरवलना शोधावयास आलेलो आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आणि बहुतांसाठी आपला प्राण द्यावास आलाय. प्रिय बंधू, प्रिय बहिणी, तुझा आत्मा जसा सुस्थितीत आहे, तुला सर्व बाबतीत सुस्थितीने आरोग्य लाभावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि हीच प्रार्थना ह्या सेवकानं केलेली आहे. का? तर दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट त्याचा आत्मा सुस्थिती आहे, म्हणून तो सेवक म्हणतो तुला सर्व बाबतीत सुस्थितीने आरोग्य लाभावं. आज तुम्ही देखील परमेश्वराच्या आत्म्याला जडून राहा, प्रार्थनेत, भक्तीत, देवाच्या वचनामध्ये. तेव्हा देव आत्मा बनून तुमच्यामध्ये कार्य करेल आणि मग मनावर, शरीरावर कोणतंही दबाव आणि दडपण, आजार आणि चिंता, काळजी येणार नाही. देव तुम्हाला सुस्थिती, परमेश्वर तुम्हाला आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक लोक तणाव आणि चिंतेत कारण काय? त्यांचा आत्मा परमेश्वराला जडलेला नाही. ते शरीरानं जगाला जडलेले आहेत, जगाच्या गोष्टीकडं, काय खायचं, काय प्यायचं, कुणाकडे जायचं, काय करायचं, शरीरानं लोक शरीराला महत्व देत आहेत. माझ्या प्रियानो, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. जर तुम्हाला सुस्थिती आणि आरोग्य हवं असेल तर परमेश्वराच्या आत्म्याला जडून राहा. आत्म्यानं उपासना, प्रार्थना करणं महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट एक फार महत्वाची, ते तो म्हणतो तो, कारण तू सत्यानं चालतोस अशी तुझी सत्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्षी दिली, त्यावर मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. प्रेज द लॉर्ड. या देवाच्या सेवकाने ही प्रार्थना केलेली आहे की परमेश्वरा, या बंधू गायसला सर्व बाबतीत सुस्थितीने आरोग्य असावं. कारण आज अनेक लोक तुम्हासाठी प्रार्थना करतात आणि तुम्हाला सुस्थितीने आरोग्य लाभलेलं आहे.
परंतु आम्हाला सर्व बाबतीत संपन्नता झाली, आरोग्य लाभलं, चांगलं कार्य झालं, पण त्याच्यानंतर आपण सत्यामध्ये चालतो का? आशीर्वाद मिळाले, विवाह झाला, सगळं घर बांधलं, सगळं, आता मी देवाच्या सत्यामध्ये त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहोत काय? मंडळीच्या गोष्टीमध्ये भाग घेत आहे काय? परमेश्वराच्या वचनाच्या मध्ये मी राहत आहे काय? फार महत्वाचं आहे. माझी मुले सत्यानं चालतात हे ऐकल्यानं मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशाने होत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं योहान 8:32 मध्ये म्हटलंय, सत्य त्या समजेल आणि सत्य त्या स्वतंत्र करेल, आणि जो कोणी माझ्या सत्यात राहील तो माझा शिष्य आहे. आम्हाला सभासद होण्यासाठी चर्चमध्ये बोलावलेलं नाही, आम्हाला प्रभूचं शिष्य व्हायचं आहे. आम्हाला फक्त मंडळीच्या गोष्टीमध्ये भाग घेण्यासाठी नाही, तर प्रियानो सार्वकालिक जीवनासाठी देवाचं पाचारण आहे. शरीर हे मातीपासून आहे, माती मातीत मिसळेल, पण देवानं दिलेला आत्मा देवाकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जीव जातो ना, तेव्हा शरीर निश्चित पडतं, आणि मग लोक ठेवत नाहीत, उचला म्हणतात, कारण शरीर मातीपासून आहे. परंतु प्रियानो, या शरीरामध्ये आमचा जीव आहे तोपर्यंतच आमच्या आत्म्याचं तारण होणं फार महत्वाचं आहे. आणि शास्त्र सांगतं, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, तुमचं तारण व्हावं असं दुसरं नाम आकाशाखाली पृथ्वीवर येशू शिवाय दिलेलं नाही. येशू हा धर्म स्थापन करण्यास नाही, तर येशू हा प्रियानो तुमचं जीवन स्थापन करायला आलेला देव आहे. तुमच्या आत्म्याचं तारण करावयास आलेला येशू देव आहे. आज मी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे, पश्चाताप करा, मनन करा, की जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरा मला सुस्थिती, मला आरोग्य लाभू दे, माझं सगळ्या बाबतीत हित कल्याण होऊ दे, आज निर्णय तुमच्या हाती आहे. तुमचा पहिली गोष्ट, तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये असणं, परमेश्वराच्या वचनामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये तुमचा आत्मा जडलेला आहे काय? कारण शास्त्र सांगतं, जो प्रभूला जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्रानं त्या लंगड्याकडे पाहिलं, भिकारी बसला होता, त्याला वाटलं त्या भिकाऱ्याला आता याच्यापासून काहीतरी धन सोनं नाणं मिळेल. तो म्हणाला, माझ्याजवळ काही नाही बाबा, जे आहे ते तुला देतो, प्रभू येशूच्या नावाने चालू लाग. त्यानं हात दिला, प्रार्थना केली, आणि येशूच्या नावाने म्हटल्यानंतर प्रियानो त्याच्या घोट्यात तात्काळ बळ आलं, त्याला शरीर संपत्ती मिळाली, तो चालू लागला, उड्या मारू लागला, स्तवन करत तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. प्रेज द लॉर्ड. पुष्कळदा देवाचे दास प्रार्थना करतात, देवाचे दास तुम्हाला वचन सांगतात, आणि आम्हाला आरोग्य मिळतं, आम्हाला पापक्षमेचा अनुभव येतो, अनेक गोष्टीतून आम्ही मुक्ती मिळतो, आणि आपण म्हणतो मला बरं वाटलं, माझं चांगलं झालं. परंतु तो मनुष्य कुठे गेला? तो मंदिरात गेला धन्यवाद देण्यासाठी. तो बाहेर भीक मागत परत बसला नाही, तो आत गेला. माझ्या प्रियानो, जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त जेव्हा तुम्हाला स्पर्श करतो, आरोग्य देतो, शांती देतो, तेव्हा पुन्हा तुम्ही भीक मागावी, पुन्हा ते पाप, पुन्हा ते व्यसन, पुन्हा ती कुसंगत, पुन्हा ते चुकीचे मित्र, याच्यामध्ये वेळ घालवू नका. म्हणून तर प्रभू येशूने 38 वर्षात दुखण्याकरला बजावून सांगितलं होतं, पहा तू बरा झालायस, यापुढे पाप करू नकोस, करशील तर तुझं पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की तुम्ही देवाच्या आत्म्याला जडून राहा, परमेश्वर तुम्हाला सुस्थितीने आरोग्य देईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर तुम्हाला सत्य समजलेलं आहे की येशू आरोग्यदाता, त्यानं मला आरोग्य दिलं, त्यानं मला तारण केलं, त्यानं मला क्षमा केली, तर त्या सत्याला धरून राहा. माझ्या प्रियानो, जगामध्ये अनेक खोट्या गोष्टी आहेत, असत्य गोष्टी आहेत, त्याच्या अधीन लागू नका. वचन काय सांगतं? देवाचं वचन हे सत्य आहे प्रियानो, हे वचन कधी बदलत नाही. वचन काय सांगतं हे महत्वाचं आहे. खोट्या शिक्षणापासून सावध राहा, खोट्या लोकांपासून सावध राहा. अनेक लोक भावनिक होऊन अनेक लोक चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतील, हे करा, ते करा, हे शिंपडा, हे करा. सावध राहा. काही शिंपडल्यानं आणि काही बांधल्यानं आणि काही आणल्यानं काही मिळत नाही. माझ्या प्रियानो, मनुष्याचं लक्ष फोकस तिकडे जातो. पण मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, हे वचन तुम्हाला सुस्थितीने आरोग्य देईल आणि तुम्ही सत्यामध्ये चालणं फार महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की प्रिय बंधू, परकीय बंधुजनांसाठी तू जे करतोस ते तुझे करणे विश्वासाचे आहे,
त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली, त्यास तू देवाला योग्य दिसेल अशा रीतीने वाटीस लावशील तर बरे करशील. किती चांगला गुण त्या गायसमध्ये. देवाचं वचन सांगतं की परकीय बंधूंजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वसनीय आहे. प्राइज द लॉर्ड. आज माझे विश्वास बहीण भावानो, येशू ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, तुम्ही एकमेकावर प्रीती करा आणि एकमेकांची ओझी व्हा. वैरावर प्रीती करा. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या प्रियानो, आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. जे आजारी आहेत त्यांची काळजी घ्या, जे नाशाकडे चालले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. परंतु प्रियानो, बायबलमध्ये याकोबाच्या पत्रात लिहिलेलं आहे, अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणं. देवपिता याच्या दृष्टीनं शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व पोरके यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणं व कलंकापासून दूर राहणं. माझ्या प्रियानो, हे खरं धर्माचरण आहे. अनाथ, पोरके, विधवा यांचा आम्ही त्यांच्या संकटात समाचार घेणं. कुणाला अन्नाची वाण आहे, कुणाला वस्त्राची वाण आहे, कोण उपाशी आहे, कोण गरजवंत आहे, आम्ही त्यांची काळजी घेणं. जे बिछाण्यावर हॉस्पिटलच्या झोपले त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. जे दुःखी कष्ट आहे त्यांचे अश्रू पुसणं आमची जबाबदारी आहे. तेव्हा परमेश्वराचं वचन म्हणतं की बंधू, परकीय जनांसाठी तू जे काय करतोस ते तुझे करणं विश्वासाचं आहे. आजचा संदेश काय आहे? जर तुम्हाला सुस्थितीने आरोग्य लाभायचं असेल तर पहिली गोष्ट की तुमचा आत्मा प्रभूला जडून राहणं. कारण बायबलमध्ये लिहिलंय की प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीत सुस्थिती व आरोग्य लाभो. ही प्रार्थना आहे. आज तुमचा आत्मा जर सुस्थितीत असेल, प्रार्थनेत, भक्तीत, मंडळीत, तर तुम्हाला सुस्थितीने आरोग्य नक्की लाभेल. दुसरी गोष्ट की माझी मुलं सत्यात चालतात, हे ऐकल्यानं मला आनंद होतो, तसा दुसऱ्या कशाने होत नाही. परमेश्वराला आनंद कधी होतो की जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे देवाच्या सत्याला धरून जेव्हा चालता, तडजोड नाही, सत्यात चालता, तेव्हा देवाला आनंद होतो. आणि तिसरी गोष्ट, बंधुजनांसाठी, परकीय बंधुजनांसाठी जे काही तुम्ही करता, अनाथ, पोरके, विधवांसाठी, तेव्हा ते तुमचं करणं विश्वासाचं आहे. देव तुम्हाला प्रतिफळ देईल. बायबलमध्ये लिहिलेलं आहे 7वं वचन, कारण ते विदेशी लोकांपासून काही एक न घेता त्या नामासाठी बाहेर निघाले, यास्तव आपण अशांचे स्वागत करावे, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिचमध्ये अग्रगण्य होण्याची आवड धरणा देत प्रेस हा आमचा स्वीकार करत नाही. यामुळे मी आलो तर ती जी कर्मे करतो त्याची आठवण देईन. तो आम्हाविरुद्ध अपशब्द बोलून बडबड करतो, तेवढ्याने त्याचे समाधान न होता तो बंधुजनांचा स्वीकार करत नाही, आणि जे त्याचा स्वीकार करावाच पाहतात त्यास तो मला करतो आणि मंडळी बाहेर घालवून देतो. इथं दोन व्यक्ती आहेत, दियत्रफेस आणि देमेत्र. मंडळीमध्ये पण अनेक वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. हा दियत्रफेस जो आहे प्रियानो, तो बडबड करणारा आहे, आणि प्रियानो तो बंधुजनांचा स्वीकार करत नाही. आज अनेक लोक आहेत, कदाचित ते तुमच्याविषयी कुरकुर करत असतील, बडबड करत असतील. अशा लोकांपासून सावध राहा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. परंतु बायबल सांगता 11 वचनात, प्रिय बंधू, वाईटाला अनुसरू नको तर चांगल्याला अनुसर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याला देव दिसला नाही. देमित्राविषयी सर्वांनी स्वतः सत्याने साक्ष दिली आहे. आम्ही साक्ष देतो, आमची साक्ष खरी आहे, हे तुला ठाऊक आहे. मला तुला पुष्कळ लिहायचे होते, शाई व लेखणी यांनी तुला लिहिण्याची इच्छा नाही, तर मी तुला लवकर भेटेन अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू. तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळींना ज्याच्या त्याच्या नावाने सलाम सांग. प्रेज द लॉर्ड. शेवटची महत्त्वाची गोष्ट की प्रिय बंधू, वाईटाला अनुसरू नको, कारण वाईट करणाऱ्याला देव दिसला नाही, चांगले करणारा मात्र देवापासून आहे. म्हणूनच प्रभू येशूच्या नव्या करारामध्ये लिहिलेलं आहे की प्रियानो, आपण चांगली कर्मे करावी म्हणून देवाने ती पूर्वी येशून ठेवली होती, आणि आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये आपण त्याच्या हातचं उत्पन्न केलेलं असं काम आहोत. म्हणून येशू म्हणतो, तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो की त्यांनी तुमची चांगले कामे पाहून स्वर्गातल्या पित्याचं गौरव व्हावं. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, निराश होऊ नका, वेळ गेलेली नाही. माझ्या प्रियानो, मी प्रभूची सेवा, रुग्णसेवा करत करत प्रभूची सेवा करत आहे. अनेक कुटुंबांसाठी प्रियानो प्रार्थना करणं, अनेक कुटुंबांना मदत करणं, अनेक लोकांना मार्गदर्शन करणं, ही माझी सेवा आहे. आज परमेश्वराने तुम्हाला शिक्षक म्हणून ठेवलं असेल, प्रियानो, शिक्षण देण्यात आनंद माना.
स्वार्थिक म्हणून ठेवलाय, स्वार्थिकीचं काम करा. प्रार्थना करणारे बना. मदत करणारे बना. परमेश्वर ज्या क्षेत्रात तुम्हाला ठेवले आहे तिथं परमेश्वराची ती सेवा म्हणून जेव्हा तुम्ही कार्य करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला सुस्थितीने आरोग्य देतो. परमेश्वर तुमच्या कुटुंबाचं हित करतो. परमेश्वर तुमच्यामध्ये राहून अनेक अद्भुत गोष्टी करतो. असा परमेश्वर आहे प्रियानो. आज तो तुम्हाला मोठ्या कामासाठी वापरू इच्छितो. कारण योहान 15 मध्ये तो म्हणतो, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे. ह्यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकून राहावं. प्रिय बंधू बहिणी, येशू ख्रिस्त तुझ्यावर प्रीती करतो. येशूने तुला निवडलेला आहे. परमेश्वर तुझ्याद्वारे अद्भुत काम करू इच्छित आहे. परंतु आमची जबाबदारी या 3 महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आहे. जो आजचा संदेश होता की माझ्या बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं तुला सर्व बाबतीमध्ये सुस्थिती आणि आरोग्य लाभो. आज तुम्ही स्वतःचं मनन करा. तुम्हाला परमेश्वरानं शरीर, जीव आणि आत्म्यामध्ये बनवलेलं आहे. परंतु प्रियानो, शरीर हे देवाचं मंदिर आहे. देवानं आज आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आपल्यामध्ये जीव आहे. या जीवानं देवाला धन्य मानणं आणि आत्म्यानं परमेश्वराची भक्ती करणं, प्रार्थना करणं, सेवा करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा आम्हाला सुस्थितीने आरोग्य मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सत्यात चालणं. शास्त्र सांगतं, देवाचं सेवक, देवाचं वचन म्हणतं, माझी मुले सत्यात चालतात हे ऐकल्यानं मला आनंद होतो, तसा दुसऱ्या कशाने होत नाही. प्रिय बंधू बहिणीनो, कोणी तुम्हाला काही म्हणो, लोक नेहमी वाईटच बोलतात. लोक नेहमी तुमची टिंगलच करतील. जेव्हा तुम्ही सायकलवरून जात होता तेव्हा कोणी तुम्हाला गाडी दिली नाही, पण आज तुम्हाकडे गाडी आलेली आहे तेव्हा म्हणतील ना गाडी कशी काय घेतली. जेव्हा छोट्या घरामध्ये होता तेव्हा कोणी तुमच्या घरात आलं नाही, पण मोठं घर बांधल्यानंतर म्हणणार लोक, हे घर याला कुठून मिळालं. जग असं आहे प्रियानो. परंतु परमेश्वरानं तुम्हाला सायकल काढून गाडी दिलेली आहे, देवाला धन्यवाद द्या. परमेश्वरानं तुम्हाला छोटं घर काढून मोठं घर दिलं आहे, परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर अजून मोठ्या गोष्टी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. लोकांकडे पाहू नका, परमेश्वराकडे पहा आणि सेवा करत राहा, प्रार्थना करत राहा, परमेश्वराच्या आत्म्याला जडून राहा. एकही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. तुझ्यावरती उघडलेलं, तुझ्यावर चालवण्याकरता घडलेलं एकही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. एकही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. प्रिय बंधू, मात्र मंडळीत आम्ही राहताना व्यर्थ बडबडीपासून, एकमेकाला त्रास देण्यापासून सावध राहा. ज्या आवश्यकता आहे त्यांना धीर द्या, त्यांना मंडळीत वाढू द्या, त्यांना विश्वासात वाढू द्या, प्रार्थनेत वाढू द्या. काही लोक, आता मी चांगला गिटार वाजवतो, आता मी चांगली आराधना करतो, दुसऱ्याला तुच्छ मानतात. आणि मग असे लोक प्रियानो, ज्यांना तुम्ही त्रास देता ते मंडळीबाहेर जातात. हा दियत्रफेस तसाच आहे. तो व्यर्थ बडबड करणारा, आणि त्याच्यामुळं तो बंधुजनांचा स्वीकार करत नाही, आणि मग लोक मंडळीबाहेर जात आहेत. आज तुम्हापैकी जर तसा कोण असेल, व्यर्थ बडबड, फुशारकी मारणे, मोठमोठ्या गोष्टी करणे आणि एकमेकाला बंधू प्रीतीनं न वागणे, त्यांचा जर तुम्ही स्वीकार करत नाही, तर प्रियानो, सैतान धूर्त आहे. तुम्ही त्याला कारणीभूत ठराल. परंतु देमेत्रासारखं बायबल सांगतं की तो चांगल्याला अनुसरण करणारा होता, कारण चांगलं करणारा देवापासून आहे. देवबाप करो, परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला सुस्थिती आणि आरोग्य देव. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. परमथोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र महान नावामध्ये पुन्हा एक वेळा मी आभार मानतो परमेश्वर, तुझ्या अद्भुत वचनं तुझ्या शास्त्रातून तू आम्हाला कळवली आहेस. तुझं शास्त्र हे आम्हाला आनंद देणारं, आरोग्य देणारं असं प्रिय शास्त्र आहे. देवा परमेश्वरा, आम्हाला सर्व बाबतीत सुस्थिती, आरोग्य लाभावं ही तुझी इच्छा आहे. आज ज्या प्रियजनांनी हा संदेश ऐकला त्यांना राजेश तुझ्या नामामध्ये सुस्थिती आणि आरोग्य लाभू दे, कारण त्यांचा आत्मा प्रभू तुलाच जडलेला आहे. देवा प्रभू, मी प्रार्थना करतो की ते सत्यात चालणारे लोक आहेत, यांचं तू सहाय्य कर प्रभू. कशाची उणीव भासू देऊ नको प्रभू. देवा परमेश्वरा, ज्यांच्या जीवनामध्ये काही उणीवा, काही आशकपण, काही चुकीच्या गोष्टी आहेत, व्यर्थ बडबड करणं, विश्वासणाऱ्यांना त्रास देणं, एकमेकांचा द्वेष करणं, आज ते पश्चाताप करत आहेत, त्यांना क्षमा कर प्रभू.
प्रत्येक बंधू आणि बहिणीनं बापा येशू मंडळीमध्ये एकमेकाचा आधार द्यावा, एकमेकांची काळजी घ्यावी, एकमेकांची ओझी व्हावी. पण बापा येशू सर्वांचं तू सहाय्य कर. कुटुंबामध्ये, चर्चमध्ये एकमेकांची काळजी घेणारे असं तू त्यांना बनव प्रभू येशू. कारण तुझ्या शास्त्रात लिहिलेलं आहे, योहानाचं 3 पत्र 11 वचनात, की चांगला करणारा देवापासून आहे, वाईट करणारा देव दिसला नाही. बापा येशू चांगलं करण्यासाठी या प्रियजनांचा उपयोग होऊ दे. तुझं दर्शन त्यांना लाभू दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नामात ही प्रार्थना केली नाही पिता. आमेन, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.